सो बेटर हाफची लव्ह स्टोरी नावाची मराठी फिल्म येणार आहे हे तर माहिती होतं, पण हा सिनेमा फ्रायडेला रिलीज झालाय हे सुद्धा मला फ्रायडेलाच कळलं. म्हणजे तुम्ही समजू शकता की फिल्मची हाईप किती जास्त होती. या चित्रपटाचं नाव आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी अँड आय एम सिरियसली टेलिंग यू गाईज इन टर्म्स ऑफ स्टोरी टेलिंग एक्झिक्युशन तरी हाफ ऑफ द फिल्म सुद्धा बेटर असली असती ना तरी सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड केली असती. या फिल्मचं ओव्हरऑल एक्झिक्युशन इतके जास्त पुअर आहे की सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेरी आणि अनिकेत विश्वासराव सारखे उत्तम कलाकार असून सुद्धा हा सिनेमा ते वाचू नाही शकले. या फिल्म मध्ये इतके टॅलेंटेड ऍक्टर्स असून सुद्धा त्यांच्या कॉमिक टायमिंग किंवा ऍक्टिंग मध्ये जराही मज्जा नाही आली. इनफॅक्ट दे वर नॉट एट ऑल नॅचरल इन द परफॉर्मन्स. स्पेशली या फिल्म मध्ये अनिकेत विश्वासराव यांनी भगवान नावाचा कॅरेक्टर प्ले केला जो अजय पाटीलचा लहानपणाचा मित्र असतो आणि त्याची ऍक्टिंग बघून तुम्हाला खरंच खूप वाईट वाटेल बिकॉज ही डझंट सूट दॅट कॅरेक्टर ॲट ऑल. आणि त्याची कॉमिक टायमिंग सुद्धा खूप खराब होती. त्याची चुकी नाही, चुकी आहे ते रायटरची, त्यांनी ते खराब डायलॉग दिले त्याच्यासाठी. या फिल्म मध्ये रिंकू राजगुरू यांनी सोने नावाचा कॅरेक्टर प्ले केलंय आणि ती सोनिया कम आणि आर्ची जास्त वाटत होती. आणि प्रार्थना बेरेसाठी मी मनापासून प्रार्थना करतो आणि त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही प्लीज अशा प्रकारचे सिनेमे करू नका ज्यामध्ये लोक तुमच्या ऍक्टिंग क्रेडिबिलिटीवरती डाऊट घेतील.